नगर मनमाड महामार्गावरील रखडलेले काम, खड्डे आणि वाढत्या अपघातांच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रविवार 2 ऑगस्ट रोजी कोपरगाव शहरालगत नगर मनमाड महामार्गावर प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आलं। 1 ऑगस्ट रोजी कोकमठाण हद्दीत झालेल्या अपघातात 40 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी महामार्गावरील खड्डे आणि रखडलेल्या कामाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला। आंदोलनादरम्यान एका आंदोलकाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा "मी झोपलेलो आहे" असा मजकूर असलेला प्रतिकात्मक फोटो चेहऱ्यासमोर धरून महामार्गावरील खड्ड्यात झोपत निषेध नोंदवला। यावेळी 15 दिवसात रस्त्याचं काम पूर्ण करावं, संबंधित कंत्राटदारावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी आणि अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला। या आंदोलनात मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेश लुटे, राहाता तालुका अध्यक्ष गणेश जाधव, शिर्डी शहर अध्यक्ष लक्ष्मण कोतकर, अनिल गायकवाड तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिर्डी मतदारसंघाचे सहसंपर्क प्रमुख प्रमोद लभडे, तालुका प्रमुख भरत मोरे, उपतालुका प्रमुख कृष्ण अहिरे, शहर प्रमुख बाळा गोरडे, उपशहर प्रमुख रफिक शेख, सचिन आसने यांच्यासह दोनही पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। सम्राट न्यूजसाठी संपादक अजय विघे, कोपरगाव। अहो गडकरी साहेब, आता तरी झोपेतून उठा। अहो काल आमच्या ह्या पुणतांबा फाट्याच्या आसपास एक महिलाचा या गाडी खाली जाऊन मृत्यू झालेला आहे। आता तरी तुम्ही जागी व्हा। तर तुम्ही नुसतं घरी बसून तुम्ही झोपल्या पाहू राहिले आमच्या कामाचे। आता किती बळी घेणार तुम्ही आमचे? बाद झालं ना, आता लय झालं तुमचं। आणि आम्ही आंदोलन करायला लागलो, तुम्ही आमचं लाठी चार्ज करायला लागतं। अरे काय आहे गेले तुम्हाला काही जनाची द्यायच्या मनाची? याला ठेवा तुम्ही, हे जास्त दिवस टिकणार नाही तुमचं। आता आमच्या प्रमोद अण्णांनी तुम्हाला सांगितलं होतं, आता तिथं तो कोण यादव येतो, तो हरामखोर, त्याच्यावर गुन्हा दाखल करा आणि त्या महिलेला ना भरपाई द्या। जर नाही दिली तर ह्या यादवला ना प्रमोद अण्णांनी सांगितलं 15 दिवसानंतर 30 स्वरूपाचं आंदोलन आम्ही या ठिकाणी उभं करणार आहे। तिला 21 लाख रुपये आणलं, 52 जणांना 21 लाख रुपये दिले पाहिजे, ही आमची मागणी आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची व शिवसेनेच्या वतीने। हे ध्यानात ठेवा, हे दोन पक्ष असे तर हे कोणाला घाबरणारे नाही, हे रस्त्यावर उतरणारे, नाही तर मंत्री असू नाही तर कुणी असू, आम्ही घाबरत नाही कोणाला। आमचा जो फंडा आहे तो आम्ही करणारच, हे ध्यानात ठेवा तुम्ही। आणि अजून एक आमची मागणी अशी आहे, गडकरी साहेब, हे जे तुम्ही चाललो ना, हे पेट्रोल काही चलन फिचलन हे बंद करा, म्हणजे तुमच्या दारापुढे आम्ही गाड्या आणून जाळू, हे ध्यानात ठेवा तुम्ही। आणि हे काही येणार केंद्र मंत्री ना या रस्त्यावर आम्ही फिरून देणार नाही, तर आलं ना त्याच्या गाडीवर अंडेच फेकून आणणार। जे होईल ते होईल। जय हिंद, जय महाराष्ट्र। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब, आता तरी झोपेतून जागे व्हा, असं शिवसेनेच्या वतीने मनसेच्या वतीने प्रतिकात्मक आंदोलन नगर मनमाड हायवे कोपरगाव शहरालगत बजाज शोरूमच्या समोर, ज्या ठिकाणी 1 वर्ष आज पूर्ण झालं। आमच्या कोपरगाव शहराचा तरुण कैलासवासी आदित्य देवकर याच खड्ड्यामध्ये पडून आणि त्याच्या अंगावरून गाडी जाऊन याच ठिकाणी त्याचा मृत्यू झाला। त्याला आज 1 वर्ष पूर्ण झालं। या खड्ड्याचा बळी आमचा आदित्य जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं। म्हणून म्हणतो नितीन गडकरी साहेब, अजूनही झोपेतून जागी व्हा। किती वेळा सांगायचं, प्रशासनाने अनेक वेळा आंदोलनं केली, अनेक वेळा निवेदनं दिली, पण आज आमचे शिवसेनेचे नेते, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे सहसंपर्क प्रमुख माजी जिल्हा प्रमुख प्रमोद अण्णा लभडे यांनी इशारा दिलाय, 15 दिवसानंतर जर याचं काम 15 दिवसाच्या आत पूर्ण झालं नाही तर 15 दिवसानंतर आमचं तीव्र असं आंदोलन शिवसेना मनसेच्या वतीनं आणि जे आमचे मित्र पक्ष आहेत त्यांच्या वतीनं तीव्र असं आंदोलन या नगर मनमाड हायवे साठी छेडण्यात येईल। मग ती सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल, कोपरगाव शहरात असेल किंवा कोपरगाव शहरातून जाणारा लगत हा हायवे, अनेक खड्डे झालेत, रस्त्याचं काम संतगतीने चालू आहे। आमची एक माता माऊली 2 दिवसापूर्वी तिचा सुद्धा अपघात अशाच खड्ड्यामध्ये झाला। रोज एक ना एक माणूस या नगर मनमाड हायवे मध्ये स्वतःचा जीव गमावतोय। तहसीलदार साहेब असतील, जिल्हाधिकारी साहेब असतील, कोपरगाव शहराचे नगराध्यक्ष साहेब असतील आणि आपल्या पावन या कोपरगाव शहराला लाभलेले 2-2 आमदार असतील, आपल्या या कामावर कोणाचा अंकुश नाही असं आम्हाला या ठिकाणी वाटतं। नेमकं जबाबदार कोणाला पकडायचं
रोज एक मृत्यू या ठिकाणी होतोय, अपघात होतोय. आता प्रतिकात्मक आम्ही आंदोलन केलं. नितीन गडकरी यांचा फोटो लावून त्या ठिकाणी मी खाली लिहिलंय, मी झोपलेलो आहे, असं प्रतिकात्मक आम्ही आंदोलन केलं. खऱ्या अर्थानं प्रशासनाला लाज वाटली पाहिजे. किती वेळा तरुणांनी रस्त्यावर यायचं, स्वतःच्या अंगावर केसेस घ्यायच्या, स्वतःचा जीव त्या ठिकाणी धोक्यात घालायचं. या आंदोलनाला आता आम्ही शेवटची दिशा देणार आहेत. सांगितलंय 15 दिवसानंतर तीव्र असं आंदोलन करण्यात येईल. नगरपालिका प्रशासन, जिल्हाधिकारी प्रशासन आणि सगळे या संबंधित असलेले ठेकेदार, अण्णांनी सांगितलं कोण यादव तो ठेकेदार आहेत, सगळ्यांना 15 दिवसापर्यंतची वॉर्निंग, शेवटचा इशारा. 15 दिवसाच्या आत हे काम पूर्ण झालं पाहिजे. आता एक खड्डे बुजून 1 वर्ष झाला, पुन्हा ते खड्डा आहे तसंच झालं. याचा अर्थ याच्यात खूप मोठा भ्रष्टाचार झालाय, प्रचंड पैशाचा अपार झालाय. आम्ही आता तीव्र आंदोलन छेडू. त्या आंदोलनाची होणारी सगळी जबाबदारी, सगळे गंभीर परिणामी प्रशासनावर असतील, असा शेवटचा इशारा देतो. आणि काम लवकरात लवकर चालू करावं हे शिवसेना आणि मनसेच्या वतीनं पुन्हा एकदा आग्रह पकडून, विशेष विनंती करून, लोकांच्या जीवासाठी, लोकांच्या आरोग्यासाठी आम्ही आंदोलन 15 दिवसानं करणार आहेत. त्याच्या आतच प्रशासनानं लवकर काळजी घेऊन पूर्ण करावं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. ज्या ठिकाणी आम्ही शिवसैनिक आणि सगळे मनसैनिक आम्ही पदाधिकारी उभे आहोत, हा नगर मनमाड रस्त्याचा कोपरगावचा पुणतांबा चौफुलीचा भाग आहे. आणि हा रस्ता इतका भाग्यवान आहे की ह्या रस्त्याच्या कडेला राष्ट्रसंत जनार्दन स्वामी सद्गुरू साईबाबांची समाधी स्थळ, जंगलीदास माऊली उपासनी महाराज, म्हणजे असे पवित्र असे स्थळ आहे की या रस्त्यावरनं जिल्ह्यातून नव्हे, राज्यातून नव्हे, तर पूर्ण जगभरातून लाखो भाविक दररोज या रस्त्याने जातात. आणि दुसरं दुर्दैव असं आहे या रस्त्याचं की ज्या यादव नावाच्या ठेकेदाराला हे काम ज्या ठिकाणी दिलं, तर त्या कामाची मुदत होती फक्त 1.5 वर्ष, म्हणजे 18 महिने. आज 5वं वर्ष सुरू आहे, 5वं. या 5 वर्षामध्ये या रस्त्याच्या चुकीच्या कामामुळे कमीत कमी 52 जणांचा मृत्यू झालेला आहे. हे 52 जणांचा अपघात झाला. काल आमच्या आव्हाडताई यांचा ऍक्सिडेंटने अपघात मृत्यू झाला. याला जबाबदार कोण? या अत्यंत पवित्र असा रस्ता, महत्वाचा रस्ता, आणि या रस्त्याचं काम जर 5 वर्ष होत नसेल तर या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, सगळे मंत्री असतील, लोकप्रतिनिधी असतील, हे करतात काय? अशी परिस्थिती आहे. आज सर्वसामान्य माणूस, आज 2 मिनिटं आम्ही उभं राहिलो तर कमीत कमी 5-6 गाड्या थांबल्या. त्यांनी विचारलं तुम्ही पुण्याचं काम करताय? अरे वेडे झालेले लोक, हा रस्ता 5 वर्ष होत नाही, याला जबाबदार कोण आहे? अत्यंत मोठा भ्रष्टाचार या रस्त्यात. 300 कोटीचं काम आहे, 300 कोटीचं. 18 महिन्यात जर हे पूर्ण केलं नाही, हा NH राष्ट्रीय महामार्ग 75 हे 1.5 वर्षाचं काम होतं, याला 5 वर्ष सुरू झाले. त्या ठेकेदाराला, तो यादव नावाचा ठेकेदार या रस्त्यावर फिरकला सुद्धा नाही. इतका मोठा ठेकेदार आहे तो इथं फिरकला सुद्धा नाही. आणि काय मोठमोठे भ्रष्टाचार झाले, कसं कसं काम झालं. हे 52 जण गेलेले आहेत, त्याला जबाबदार कोण आहेत? 52 जणांचा घात झालाय. सर्वसामान्य माणसं म्हणतात हा रस्ता आहे का मृत्यूचा सापळा आहे. प्रत्येक जर गुजरातचा असेल, मध्य प्रदेशचा असेल, मनमाडला जाणार असेल, महाराष्ट्रात ज्या रस्त्यावरून जो गेला, तो प्रत्येक जण म्हणतो ह्या कोपरगाव विधानसभा असेल, राहता असेल, या नगर मनमाड रस्ते याला वाली आहे कराय. नितीन गडकरी हे गड्डाकरी यांनी 1000 वेळेस 100 वेळेस एवढी तर घोषणा दिली, 600 कोटी दिले, 1000 कोटी दिले, तुम्ही पैसे द्या हो, पण ह्या रस्त्याचं काम उत्कृष्ट दर्जाची करण्याची जबाबदारी कोणाची? हे लोक, हे ठेकेदार, त्यांना कोण पाठीशी घालतं? हा फार तो दुर्दैवी प्रश्न आहे. आणि आम्ही आज या ठिकाणी सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, मनसेचे आहेत, आम्ही या ठिकाणी या गड्डाकरींचा जाहीर सर्वांचा जाहीर निषेध करतो. आणि कालच्या ज्या ताईंचा अपघाताने मृत्यू झालेला आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. ज्या ठेकेदाराला इथे धरून आणलं पाहिजे, त्याला जाब विचारलं पाहिजे, 5 वर्ष तू काय करतो, त्याला काय दंड केला या शासनाने? केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, या खड्डे रस्त्याची जबाबदारी जी आहे राष्ट्रीय महामार्ग 75ची, या अधिकाऱ्यांना आता आम्ही आज सांगतोय, पुढच्या 15 दिवसामध्ये या रस्त्यावर फार मोठं आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहे. या आंदोलनातून त्या यादव नावाच्या ठेकेदाराला इथे बोलावल्याशिवाय आणि त्या 1.5 वर्षानंतर जे 52 जण अपघाताने केले, त्या प्रत्येकाच्या कुटुंबाला 21 लाख रुपये त्यांनी द्यावे, अशी जाहीर मागणी आम्ही करणार आहोत. आणि जोपर्यंत देत नाही तोपर्यंत हा रस्त्यावरून एक सुद्धा वाहन आम्ही चालू देणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा प्रश्न बऱ्याच दिवसापासून चिघळलेला प्रश्न आहे. म्हणजे बरेच आंदोलनं झाले,
बरेच मृत्यू या ठिकाणी झाले आणि अक्षरशः ठेकेदारही निर्लज्ज झालेले आहेत. अनेक ठेकेदार आले, अनेक ठेकेदार इथून गेले. प्रत्येक वेळेस आंदोलन करायचं, काही दिवस फक्त काम व्यवस्थित चालणार, ठिगळे लावले जाणार या रस्त्यांवर आणि परत एखादा बळी काही दिवसांनी होतो. आणि यासाठी फक्त आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंवा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याची गरज नाहीये. यासाठी नागरिकांनी पण जागृत झालं पाहिजे. हे जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत यांचं कुठल्याही प्रकारे या रस्त्यावर कुठल्याही प्रकारचा ताळमेळ नाहीये. रस्ता एक साईडने खोदला जातो, दुसऱ्या साईडने बनवला जातो, परत अर्धा रस्ता केल्यानंतर परत दुसऱ्या साईडने रस्ता बनवला जातो. एक रस्ता सरळ एका मार्गे तो रस्ताही झालेला नाहीये. आपण जर आता पाहिलं की राहुरी पासून जो रस्ता येतो तो नवीन झालेला मार्ग आहे. त्या ठिकाणी म्हणजे डिवायडरचं काम झालेलं आहे, रस्ता परत उकडलेला आहे, परत रस्त्याचं काम चालू केलं, या साईडचा रस्ता उकडला. ते तेवढ्याच भागामध्ये खेळत आहेत. म्हणजे समजा तो एक 100 मीटरचा रस्ता असेल तर ते 100 मीटर मध्येच काम चालू आहे. आणि नंतर मग कुठेतरी काही डांबर संपल्याचं कारण, कुठे पावसाचं कारण, पावसामध्ये काम करता येत नाही, नियमावली पुढे आणायची आणि कुठल्याही प्रकारचं या म्हणजे ठेकेदारांवर अंकुशच नाहीये. याच्यासाठी आम्ही आता हे तीव्र आंदोलन सुरू करणार आहोत. आता आमचं हे फक्त एक आम्ही एक निषेध म्हणून या ठिकाणी सगळे जमलेलो आहोत. या ठिकाणी काल एक महिलेचा मृत्यू झाला. त्या मृत्यू झाला 2 दिवस फक्त इथले नेते येतील, त्यांना भेट देतील, काहीतरी मदतीचं आश्वासन देतील, पण त्याच्यानंतर या कॉन्ट्रॅक्टर सोबत त्यांचं काय लागेबांधे मला येतं काय म्हणजे याच्यामध्ये काहीतरी दिसतच आहे. काहीतरी चिरेमेरे झाल्याशिवाय हे कॉन्ट्रॅक्टरही म्हणजे असं डेअरिंग करणार नाही. तर याच्यासाठी या कॉन्ट्रॅक्टरवर लवकरात लवकर सदोष मृत्यू म्हणजे जे यांचा मृत्यू झाला त्यांना यांच्यावर गुन्हा दाखल करा, हत्येचा गुन्हा दाखल करावा अशी आम्ही प्रशासनाला आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मागणी करतो. काल कोकण ठाण या ठिकाणी स्वस्तिक हॉटेल समोर त्याच्यातील एक महिला आवड नामक महिला हिचा काल या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अपघाती मृत्यू झाला. तर या तालुक्याला या जिल्ह्याला इतके आमदार आहे, पालकमंत्री आहे आणि तरी सगळे झोपलेले. हे सगळे जर रस्त्यावर उतरले, तुमची काय टक्केवारी एकदा घेऊन टाका, पण या लोकांच्या जीवनाशी किती खेळताय तुम्ही. अजून किती मृत्यू गेले पाहिजे. 3 दिवसात 3 मृत्यू या नगर मनमाड हायवेला झालेले आहे. कोण तो ठेकेदार आहे तो यादव, तो या रस्त्यावरती फडकलेला पण नाहीये, त्याने कामाची कधी पाणी पण केलेलं नाहीये. तर 21 दिवसाच्या आत या रस्त्याचे काम लवकर चालू झाले नाही तर शिवसेना मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल आणि याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.